राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज फक्त जून हप्ता आणि जुलै हप्ता मिळणार नाही, त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच टोटल मिळून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून 5,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, 29 जून पासून तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार सुद्धा होणार होता, परंतु तुमच्या खात्यामध्ये फक्त 5 जुलैला पैसे आलेले असतील, तर या 5 जुलै नंतर कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले नव्हते, कारण लाडक्या बहिणींनो 6 जुलै पासून ते आजपर्यंत सर्व बहिणींच्या अर्जांची तपासणी करण्यात सुद्धा आलेली होती, तरी तपासणी आज दुपारी सुद्धा संपलेली आहे। त्यामुळे आज संध्याकाळी 6:50 पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे 3 गॅसचे 2,500 रुपये वितरण होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, कोणत्या बहिणींना पैसे जमवणार आहेत, गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले आहेत, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्या अगोदर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडके बहिणी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा, लाडक्या बहिणींनो, थेट मुद्द्याकडे वळूयात, जेणेकरून तुमच्या वेळेची बचत 100% होऊन जाईल। बघा, लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा विचारपूस करत होतात, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत होता, तर आज भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील 2,52,00,000 बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ट्विट सुद्धा करण्यात आलेला आहे। तर त्या ट्विटमध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे की आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा, काल पैसे येतील, उद्या पैसे येतील, आज पैसे येतील, अशा पद्धतीच्या बातम्या यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती वारंवार फिरत होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होत नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% सुद्धा पैसे विस्तार होणार आहेत, कारण काही मिनिटांपूर्वी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त जून हप्ता आणि जुलै हप्ता विस्तार होणार नाही, त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्व बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार नाही, तर यासाठी काही प्रमुख नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, नियमांचं पालन करत असतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करण्याचे आदेश आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहेत। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबत आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। ती माहिती अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता, कुठेही न पळवता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील, कारण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत पाहिली तर तुम्हाला सुद्धा समजणार आहे की कोणकोणती कामे करायची आहेत। हे कामे केल्यानंतर पैसे विस्तार होतील, आणि ज्या बहिणी अर्धवट हा व्हिडिओ पाहतील त्या बहिणी ही कामे करणार नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणींनो, राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींनी 3 कामे करणं गरजेचं आहे। जर तुम्ही हे 3 कामे केले नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार
होणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुमच्या शेजारच्या ताईला पैसे येतील, समोरच्या काकूला पैसे येतील, तुमच्या समोरच्या ताईला पैसे येतील, परंतु फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। कारण लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 20 जुलै 2025 पासून काही महत्त्वाचे नियम लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, विधवा पेन्शन असेल, नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी योजना असेल, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण योजना आहेत तेवढ्या सर्व योजनांच्या नियमांमध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात फेमस झालेली लाडकी बहीण योजना, तर या लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणीनं जर तुम्ही या बदलांच्या नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। तर ते नियम पुढील प्रमाणे आहेत, अगदी एका मिनिटामध्ये हे नियम तुम्हाला सुद्धा सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 29 जून 2025 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून जून हप्ता विस्तार करण्यासाठी 3,500 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। म्हणजे 3,600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। तर हा निधी बँकांकडे विस्तार सुद्धा झालेला होता। तर त्या बँकांच्या माध्यमातून 5 जुलै 2025 रोजी बहिणींच्या खात्यामध्ये फक्त जून हप्ता विस्तार सुद्धा करण्यात आलेला होता। परंतु 6 जुलैला रविवार होता, 6 जुलैला आषाढी एकादशी होते, त्यामुळे त्या दिवशी कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार झालेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं की 7 जुलैला पैसे येतील, 8 जुलैला पैसे येतील, 9 जुलैला पैसे येतील, 10 जुलैला पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणीनं फक्त 5 जुलैला पैसे आले। पुढच्या काही दिवसांमध्ये 1 रुपया सुद्धा विस्तार झालेला नव्हता। त्यावरती आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की भरपूर शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा अर्ज सुद्धा केलेला होता। बघा, याच्यामध्ये अंगणवाडी सेविका होत्या, पर्यवेक्षिका होत्या, मुख्याध्यापिका होत्या, रेल्वे पोलीस होत्या, म्हणजे शासकीय बहिणींनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अर्ज केल्याचे शासनाच्या निदर्शनास सुद्धा आलेले होते। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी होत्या आणि त्याच लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। बघा, ज्या वेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते त्यावेळेस 3 नंबरची अट घालण्यात आलेली होते की ज्या ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील अशा बहिणींना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। परंतु शासकीय बहिणींनी सुद्धा काही होत नाही, आपल्याला सुद्धा पैसे मिळतील, आपण सुद्धा 5 ते 6 वर्ष या योजनेचा लाभ घेऊ अशा पद्धतीने विचार करून या लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। त्यांनी पण आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्त्यांचे 16,500 रुपये सुद्धा घेतलेले आहेत। परंतु अशा गोष्टी महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या निदर्शनास सुद्धा आलेल्या होत्या। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने 5 जुलैच्या नंतर म्हणजे 6 जुलै पासून ते आजपर्यंत सर्व लाडक्या बहिणींचे म्हणजे 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा केलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं या पडताळणीमध्ये भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। जर तुम्हाला रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला हप्ता विस्तार होणार नाही, जर तुम्हाला अप्रूव्ह म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पैसे येतील। परंतु ज्या लाडक्या बहिणींना कोणताही मेसेज आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे येणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। बघा, सांगितल्याप्रमाणे ज्या बहिणींना अजून कोणताही मेसेज आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये 100% पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, ते प्रमुख जिल्हे अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे। सोबतच काही प्रमुख बँकांची निवड करण्यात सुद्धा आलेली आहे। बघा, कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट सुद्धा केलेली होते की आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये फक्त 5 जुलैला पैसे आले, त्यानंतर कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार झालेले नव्हते। त्यासोबत बीड जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, सिंधुदुर्ग असेल, सातारा असेल, रायगड असेल, पुणे असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, हिंगोली असेल, यांसारख्या विविध जिल्ह्यांमध्ये अजून 2 हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तार झालेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, आता काळजी करायची गरज नाही। परंतु ज्या ज्या लाडक्या बहिणी 3 कामे करतील अशाच बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। ज्या बहिणी 3 कामे करणार नाहीत त्या बहिणींची अजून प्रतीक्षा सुद्धा संपलेली नाही। बघा, जर तुम्ही ही 3 कामे केलेली
असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। तर ते 3 कामे पुढील प्रमाणे आहे, तुम्ही सुद्धा कान देऊन 1 मिनिट हा व्हिडिओ पाहायचा आहे। बघा, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे लाडक्या बहिणींचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचं जुनं असेल तर ते आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचं आहे। बघा, जर तुमचं आधार कार्ड 2015, 2016, 2014, 2013 किंवा 2012 पर्यंत काढलेलं असेल तर ते आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव तुमच्या बँकेच्या पासबुकवरती सुद्धा असायला पाहिजे, अन्यथा तुम्हाला खटाखट रिजेक्टेड म्हणून मेसेज सुद्धा येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणीनं जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणी फोन पे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे अशा प्रकारचे ऑनलाईन ॲप सुद्धा वापरत आहे। त्यामुळे त्या लाडक्या बहिणी बँकेचा बँक बॅलन्स तपासण्यासाठी किंवा पैसे पाठवण्यासाठी, पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये जात नाही, तर त्या बहिणींना बँकेकडून अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे की लवकरात लवकर बँक खात्याची KYC करा, अन्यथा तुमचं बँक खातं बंद सुद्धा होऊ शकतं। परंतु ज्या लाडक्या बहिणी बँकेमध्ये जाऊन प्रत्येक महिन्याचा हप्ता काढत असतील अशा बहिणींना काळजी करायची गरज नाही। आणि सर्वात महत्त्वाचं जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे का, तुमचं उत्पन्न या सालामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं आहे का, घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला आहे का, सोबतच तुमच्या घरामधील एखादा व्यक्ती पेन्शन घेत असेल, रिटायर झालेला असेल तर अशा ज्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत तर या पात्रतेमध्ये तुम्ही सुद्धा बसत आहेत का, हे काम सुद्धा करायचं आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तरी पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि अशा गोष्टी निदर्शनास आल्यावरती तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार घरामधील फक्त 2च महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। जर घरामधील 3 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्या 3 लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याचे आदेश आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं काही ठिकाणी 3 महिला एकाच घरामधून लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा घेत आहेत। जर तुमच्या घरामधील 3 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर तुमच्या तिघांचे लाभ सुद्धा बंद होऊ शकतात। घरामधील फक्त 2च महिलांना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा, आता आपण पात्रता बघितल्या, कोणकोणती कामे करायची होते, कोणकोणते नियम लावण्यात आलेले होते ते सुद्धा आपण बघितलेले आहे। तर आता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा, लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो। जर तुम्ही मागील 5 ते 6 महिन्यांचा अंदाज बघितला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार झालेला आहे। त्याचप्रमाणे जून महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होईल असं वाटलं होतं, परंतु जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जून हप्ता विस्तार सुद्धा झालेला नव्हता। त्यामुळे जून महिन्याचा हप्ता 5 जुलै पासून सुरुवात करण्यात आली, परंतु फक्त 5 जुलैला पैसे आले। त्यानंतर कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार झालेले नव्हते, कारण लाडक्या बहिणीनं तुम्हाला 2 वेळा सांगितलेलं आहे की बहिणींच्या अर्जांची तपासणी सुद्धा करण्यात येत होते। तर या तपासणीमुळे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार करण्यात येत नव्हते। बघा, आज या अर्जांची छाननी पडताळणी पूर्णपणे करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नव्हत्या त्यांच्या मोबाईलवरती रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे, त्यांचा अर्ज थेट अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला अपात्र म्हणून मेसेज आलेला नसेल, रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल, कोणताही मेसेज आलेला असेल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही, परंतु ज्यांना रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल त्यांना काळजी करायची 100% गरज आहे, कारण त्यांचा अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, काही बहिणींचे अर्ज अशा पद्धतीने अपात्र सुद्धा केले जात आहेत, म्हणजेच त्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत आहेत तरी पण त्यांचा अर्ज अपात्र सुद्धा होतच आहे। अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये येतच आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होतात, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे, कारण लाडक्या बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच या सर्व बहिणी नियमांमध्ये बसत आहेत का हे सुद्धा राज्य सरकारच्या मार्फत पाहिले
राहिलेलं आहे। त्यामुळे राज्यातील रायगड जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर असेल, नागपूर असेल, हिंगोली असेल, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर सातारा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, यांसारख्या मोठमोठ्या जिल्ह्यामधील भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। तुमचा सुद्धा अर्ज अपात्र झालेला आहे की पात्र झालेला आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं प्रत्येक YouTube चॅनल वरती तुम्ही सुद्धा एकच बातमी पाहत असाल की आज या जिल्ह्यांमध्ये पैसे आले, उद्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार। परंतु लाडक्या बहिणीनं महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणीने सर्व कामे करायची आहे। तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सांगितले आहे की कोणकोणती कामे करायची आहे। तुम्ही सुद्धा सर्व कामे करून ठेवा। लवकरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। सध्याच्या स्थितीला अजून काही बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणीनं लवकरच पैसे येतील। यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होऊ शकतात।